यानंतर आता बातमी आहे धनगर आरक्षणासंदर्भातली। धनगर आरक्षणासाठी समिती नेमण्यात येणार असल्याची माहिती आहे आणि धनगर आणि धनगड एकच असल्याचा जीआर सुद्धा काढण्याचं आश्वासन सरकारने दिलंय। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धनगर शिष्टमंडळांसोबत झालेल्या बैठकीनंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी ही माहिती दिली आहे। एकीकडे धनगर आरक्षणासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय, तर दुसरीकडे सरकारच्या याच निर्णयावर धनगर समाजाचे नेते मात्र समाधानी नाहीयेत। 7 ते 8 वर्षांमध्ये 60 वर्षात सरकारनं प्रश्न सोडवला नाही, ते आता 7 दिवसात काय सोडवणार असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केलाय। तर मुख्यमंत्र्यांनी एसटीचं सर्टिफिकेट द्यावं, मगच आंदोलन मागे घेऊ असा पवित्रा या सगळ्या आंदोलकांनी घेतलाय। दरम्यान आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी उद्या पंढरपुरात राज्यव्यापी धनगर समाजाची एक बैठक सुद्धा बोलवण्यात आली आहे। त्या बैठकीमध्ये आता नेमका काय निर्णय होईल ते पाहणं महत्त्वाचं असेल। 7 दिवसात तुम्ही 60-70 वर्षात नाही काही केलं, तुम्ही 7 दिवसात काय करणार? तरी माझ्या समाज बांधवांना मी महाराष्ट्रातल्या सगळ्या विनंती करतो की आता यांची सरकारची भरलेली 7 दिवस त्यांनी आश्वासन, जर 7 दिवसानंतर जर ते सर्टिफिकेट देणार असेल तसे आम्ही इथं बसणार होतो, आम्ही काही उपोषण सोडणार नाही आहे। 7 दिवस परत बसतोय, तत्पूर्वी उद्या इथं राज्यव्यापी एक महत्त्वाची बैठक समाजाची होईल, पुढचे निर्णय कळवण्यात येतील। अरे महत्त्वाची माणसं पाठवाला त्यांच्याशी चर्चा करायला, जी त्यामध्ये तज्ज्ञ आहे ती अशा पद्धतीनं करा। मी समाज बांधवांनो, तुम्ही इथं या, ती बैठकीला 70 जण गेलेले इथं जर आले असते तरीसुद्धा चांगलं वाटलं असतं।